जे लोक फोन करून तुम्हाला मिसलीड करताय त्यांचा पहिला बंदोबस्त करा. त्यांची एक ब्लॅक लिस्ट काढा तुम्ही ज्यांनी आतापर्यंत तुम्हाला मिसलीड केलं त्यांना धमकी द्या किंवा काही ऍक्शन घ्या. म्हणून काय तुम्ही एक चांगलं बघतात, हा भागाबद्दल आम्ही बोलत नाही. हा महाराष्ट्र भागात आहे. डुप्लिकेट लोक कधी झाले गोरक्षेखाली त्यांनी जी त्रास देतात त्याच्याबद्दल सुटका कशी होणार? कारण की हे अरे मला सांगा, या GR मध्ये असा नियम आहे का की हा माणूस किंवा मी माणूस स्वतःला रक्षक म्हणून वागू शकतो? आहे का त्या GR मध्ये? आता समजा मी रक्षक म्हणून तुम्हाला कॉल केला, मी कॉल केला म्हणजे तुम्ही तिथं जाणं किंवा तिथलं ते तपासणं हे तुम्हाला बंधनकारकच आहे का? नाही ऐका ना, असं बंधनकारकच आहे का? व्हेरीफाय करावं लागेल. नाही, काय ना, गुन्हा घडलाय, ऐका ना, समजा कोणाला तरी गुन्ह्याची कल्पना आली आहे, तुम्हाला इन्फॉर्म केले, बरोबर आहे. आणि आता त्याच्यामध्ये तुम्ही पोहोचला, तुम्ही व्हेरीफाय केलं, तिथं मिसलीड झालंय, मग तिथं गुन्हा कुणावर व्हायला पाहिजे? ज्याने मिसलीड केलं तुझ्यावर शेतकऱ्याला फिरत द्यायला लावू ना. 112 कॉल केल्यानंतर मिसलीडिंगचा गुन्हा. आता जो हरासमेंट झाली शेतकऱ्याची जे त्रास ऐका ना, हे बघा, मला सांगा, तुम्हाला एक सिंपल सांगतो, शेतकऱ्याचे आता 2000 कोटी थकीत आहेत. किती गुन्हा किती जणांनी दाखल केला? 1 जणांनी. यांच्यात नाहीये हिंमत ती सर्वसामान्य माणसाला पिळून त्याला त्याच जागेवरती बसवण्याचं काम इथल्या प्रस्थापितांनी केलंय. यांनी गुन्हा दाखल केला की याला 1000 लोक त्रास देतील, हे माहितीये का? आणि याचं रक्षण करायला कोण आहे? कोणच येत नाही. कोण रक्षण करणार? मान्य आहे, सगळी व्यवस्था आहे, पण त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो मरून जाणार आहे, जगणारच नाहीये तो. जनावर पाळणारा कधी फिर्याद दाखल करत नसतो. मुळामध्ये जो विकणारा असतो तो प्रयत्न झालाच नाही पाहिजे. प्रयत्न कशाला? त्रास होणार नाही कुठलाही. शेतकऱ्याला त्रास व्हायचा काय संबंध आहे? झालंच नाही पाहिजे ना. जगणं मुश्किल आहे त्याचं. काय घेणं, काय म्हणतात ना, त्या मला सांगा, त्याचे 2 दिवस काल आणि आज गेलाच ना. रस्त्याने फिरायले जनावर आहेत का? त्यांची तर आधी बंदोबस्त करा म्हणा, त्यांना बघू म्हणा. शेतकरी जनावर लातूर शहरामध्ये किती मोकाट जनावर असतील? त्यांना गणित माहित नाही तर मोजलंय का? त्याची केली का टॅगी? चालू केली तू. गोरक्षकांना पण भीती वाटली पाहिजे, चुकीची इन्फॉर्मेशन देताना. बंदोबस्त त्यांचा करा जे मिसलीड करताय. शेतकऱ्यांना इथून पुढे झालेला त्रास सहन केला जाणार नाही. बस झालं, हे अति व्हायला लागले. कुठलाही त्याचा गोरक्षक असू द्या, त्याला माफ केले जाणार नाही जर शेतकऱ्यावर जर त्रास होत असेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही कोणा इथून थांबणारच नाही. एखाद्यानं जर मिसलीड केलं तर तुम्ही त्याच्यावर तुमच्या अंडर पोलीस शेतकऱ्याचा मदत येणार नाही. तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. आमची विनंती आहे तुम्हाला. मुळात ज्यांनी आतापर्यंत या प्रकरणामध्ये मार खाल्लं, ज्यांनी आपल्या जीवावर घेतलं, आता आपल्याला प्रकरण माहिती आहे, त्यांचे नाव या काही फालतू गोरक्षक. आता मला सांगा, काल गोरक्षक असेल, काल त्या नांदेडच्या जवळ एका गोरक्षकाचा जीव गेला. काय जीव गेला? आता त्या गोरक्षकाने अगदी चांगलं काम केलं. काय? कारण की ती रिअल तस्कर होती. रिअल त्याचा त्या प्रकरणामध्ये जीव गेला. तिथल्या तथाकथित भाजपच्या आमदाराने त्याचा अंत्यविधी करण्याची एवढी घाई केली, एवढी, की त्याला आता इथून पुढे न्यायच भेटू शकत नाही. कसं भेटेल? मग मला सांगा, त्या गोरक्षकाचं जो रिअल मध्ये काम करत होता, गोरक्षणाचं ज्याने रिअल तस्कर पकडले होते, त्याचा जीव गेला. काय जीव गेला त्याला काहीच नाही भेटणार, काहीच नाही भेटणार. पण त्याने अगदी देवाचं काम केलं. तो गेला, काय म्हणतात ना, त्याच्यामध्ये तो शहीद झाला म्हणू शकता. पण जी लोक ऍक्च्युअल मध्ये नाहीच आहेत, त्यांचा हेतू हा गोरक्षण करणं नाहीच आहे, त्यांचं काय करायचं? त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. हा, जो रिअल मध्ये गोरक्षणाचं काम करतोय, ऍक्च्युअल तस्करांना पकडून आम्ही त्याच्या पाठीशी कायम उभा आहे. कायम उभा आहे. ते जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला, त्याच्या पाठीमागे बी आम्ही खंबीरपणे उभा आहे. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी बी लढू. परंतु इथं तथाकथित काही लोकांमुळे जर शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्या कायद्यामध्ये त्रुटी आहेत, त्या आधी तुमच्या वरिष्ठांना कळवा. सगळ्यात पहिलं तर पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नेमा. आमच्या जनावरांना उपचार भेटत नाही त्याची सोय करा. आणि त्यानंतर आम्ही त्यांना धष्टपुष्ट केल्यानंतर कापायला नेत असू त्यावेळेस त्याचा बंदोबस्त करा. पण काय म्हणतात ना, व्यवस्थाच कोणती नाहीये, कोणती सुविधाच नाहीये. आम्हाला काही भेटत नाही साहेब, तुम्हाला खरं सांगतो.
सगळं काही वरतीच राहत आहे, खाली काहीच येत नाहीये, या सर्वसामान्य माणसापर्यंत काहीच पोहोचत नाहीये. किती महिने झालं साहेब विम्याचे परतावे देतो म्हणाले आणि लातूर जिल्ह्याचं तर कुठं नावच नाही. काही सुद्धा नाही हो, मरायला लागला तो. 1 रुपया किलोने कांदा विकतोय. काल एक पावती बघितली, 301 मायनस होतं. मायनस 301 रुपये त्या व्यापाऱ्याला शेतकऱ्याला द्यायचे होते. कांदा बी त्याचाच नेला, त्याला गोण्या बी त्याच्या, भाडं बी त्याचं, सगळं त्याचं. आणि आता शेती पिकवणं बी मुश्किल झालंय. डिझेल भेटेना म्हणून जनावरांकडे आलो तर जनावर आणण्यासाठीच बंदी आलो. हो, विकायला म्हणे